नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस.जे.एन. अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 2023 ची भरती 2024 मध्ये होत आहे. तर या भरतीमध्ये जी काही सर्वसाधारण सूचना आहे, ठीक आहे, जनरल इन्स्ट्रक्शन आहे उमेदवारांसाठी, त्याबद्दल आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत की उमेदवारांनी फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे, फॉर्म ऑनलाईन भरायचा, मग कधीपासून किती तारखेपर्यंत भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत, ठीक आहे, तुमचा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, मैदानी चाचणी कशी असणार आहे, एक ते म्हणजे ए टू झेड पर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की जिल्हा पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस असेल, बँड्समन असेल, चालक असेल, एसआरपीएफ संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा या भरतीमध्ये होईल, फॉर्म भरताना होईल. तर बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे, पोलीस शिपाई, ठीक आहे. इथं दिले काय, पोलीस शिपाई चालक, बँड्समन आणि सशस्त्र पोलीस शिपाई सोबत कारागृह शिपाई भरती, ठीक आहे, यासाठी भरती होणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही मित्रांनो थोडंसं तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतो की या ठिकाणी तुम्ही पोलीस शिपाईसाठी फॉर्म भरू शकता, पोलीस शिपाई चालक साठी दुसरा फॉर्म टाकू शकता, तिसरा फॉर्म बॅट्समन साठी टाकू शकता आणि चौथा फॉर्म सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस साठी सुद्धा फॉर्म टाकू शकता. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळेल यामध्ये. तर लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म टाकू शकता, फक्त तो क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करणं आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. पहिल्यांदा माहिती सांगतो मित्रांनो की अर्ज ऑनलाईन भरण्याकरिता आवश्यक माहिती, ठीक आहे, तुम्हाला याच्यावर मिळणार आहे. व आता तुम्हाला माहिती देतोच त्यामुळे काही विषय येत नाही, पण तुम्हाला बघा याच्यावर तुम्ही फॉर्म भरणार आहे, ठीक आहे, www.mahapolice.government.in, ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सुविधा फक्त याच्यावर आहे, या संकेतस्थळ नोट डाऊन करून ठेवा. या संकेतस्थळावर उपलब्ध राहील ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी. संकेतस्थळ नोट डाऊन करू शकता, तुम्ही वैयक्तिक फॉर्म भरू शकता. आता बघा मित्रांनो, आता ही जी 2023 ची भरती आहे, जी 2024 मध्ये होते, म्हणजे डिसेंबर 2023च्या अगोदर, ठीक आहे, जेवढे पद रिक्त होते ते सगळे भरले जाणार आहेत. ठीक आहे, पद पण तुम्हाला माहिती आहेत, 14,000च्या आसपास पद आहेत, हे पण तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती आहेत. बाकीच्या गोष्टी बघूयात मित्रांनो. आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ, ठीक आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून सांगतोय. तर ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक आणि वेळ बघा, 5 मार्च 2024 पासून अर्ज करण्याची सुरुवात होते, ठीक आहे, रोजी पासून, म्हणजे रात्री 12 वाजल्यानंतर, ठीक आहे, सुरुवात होते. त्याचबरोबर मित्रांनो, ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आणि वेळ, अंतिम दिनांक लक्षात ठेवा, 31 मार्च 2024 रोजी रात्री 24 वाजेपर्यंत, म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, पुढे दिलेला आहे परीक्षा शुल्क. परीक्षा शुल्काबद्दल पण बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल तर बघा, सदर परीक्षाकरिता परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे लागू राहील. म्हणजे पोलीस शिपाईसाठी मित्रांनो, एकच मिनिट, पोलीस शिपाईसाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये आणि मागास वर्ग प्रवर्गासाठी 350 आहे. म्हणजे एवढंच डोक्यामध्ये ठेवायचं, तुम्ही कुठलाही फॉर्म टाकत असाल तर खुल्या वर्गात असाल तर तुम्हाला 450 आहे आणि मागास वर्गामध्ये असाल तर 350 आहे. आता तुम्ही किती फॉर्म टाकताय त्याच्यावर तुमचे पैसे जाणार आहे. तुम्ही हे सर्व फॉर्म टाकू शकता, ठीक आहे, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, बँड्समन, कारागृह शिपाई. काही जण म्हणतात की सर यामध्ये एकच फॉर्म टाकायचा का? नाही, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही सर्व टाकू शकता. ठीक आहे. तुम्हाला ही पीडीएफ पण तुम्हाला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. एस.जे.एन. अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा आपलं प्ले स्टोअरवर एस.जे.एन. अकॅडमीचं ऍप आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून ठेवा. त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ मिळेल काय, आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला फ्री टेस्ट वगैरे
आपल्या एसजन अकॅडमीच्या ऍपवर मिळतात. त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करून ठेवू शकता. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, ही फी खुला प्रवर्ग झाला, मागास प्रवर्ग झाला, 350 डोक्यामध्ये ठेवायचं. आणि मित्रांनो सदरचे शुल्क ना परतावा आहे. तुम्ही म्हणाल की मी फी भरलेली आहे, मला आता एक्झाम द्यायची नाही, माझी फी मला रिटर्न मिळाली पाहिजे. अजिबात मिळणार नाही. एकदा फी भरली, विषय कट. ठीक आहे, मग तुम्ही परीक्षा द्या किंवा नका देऊ. ओके, आता पुढे बघा, सर्वसाधारण सूचना मित्रांनो बघूयात आपण. सर्वसाधारण सूचना काय आहेत बघू शकता तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला सांगितले, पोलीस भरती 2023 ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात म्हणजे पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, ठीक आहे, बँड्समन, चालक, बँड्समन झालं म्हणजे बघा, पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 31/12/2023 म्हणजे 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेले आहे. सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणांतर्गत मागील अनुशेष व बिंदू नामावलीनुसार निश्चित करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. पोलीस भरती 2023 या प्रक्रियेत तयार करण्यात आलेले निवड यादीतील उमेदवार म्हणजे प्रक्रियेमध्ये तयार करण्यात निवड यादीतील उमेदवार आहेत सिलेक्शन झालेले. ठीक आहे, त्यांची निवड तात्पुरती असेल, प्रोव्हिजनल सिलेक्शन असेल. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे परत ट्रेनिंग असतं, ट्रेनिंग नंतर तुम्हाला तुमचं सिलेक्शन पक्क होतं. निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा मित्रांनो पुढे काय सांगितले, पोलीस शिपाई, ठीक आहे बघा इथं, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पोलीस नियमावली 1999 व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व घटक प्रमुखांनी वेळोवेळी विहित केलेली कर्तव्ये पार पाडावी लागतील. हे सिलेक्शन नंतरची गोष्ट आहे. आवश्यक कागदपत्रे काय आहेत मित्रांनो बघा. आता आपण आवश्यक कागदपत्रे बघूया की जी महत्वाची आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल्स येतात, सर कागदपत्रे कोण लागणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, तेवढी माहिती द्या. तर बघा डॉक्युमेंट्स मित्रांनो, SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे इथं काय सांगितलं, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवाराने प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो 31 मार्च 2024च्या आत, जो शेवटची डेट आहे फॉर्म भरायची त्याच्या आत तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढून घेणं आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे, रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. आता जन्माचा दाखला नसेल तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट काढू शकता. ठीक आहे, आणि मित्रांनो 10वीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेलच. ठीक आहे, झेरॉक्स असेल किंवा तुम्ही 12वीला असाल, डिग्री करत असाल, बोनाफाईड तर तुमच्याकडे 100% असेल, ते सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दोन्ही पण ठेवा. ठीक आहे, तसं इथं एकच सांगितलेलं आहे, पण तुम्हाला माहिती आहे 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे भरतीसाठी, HSC महत्वाचं आहे. पुढे बघू शकता मित्रांनो तुम्ही जातीचे प्रमाणपत्र. ठीक आहे, जातीचे प्रमाणपत्र तुमचे जे काय असेल ते तुम्हाला काढावं लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राविषयी शंका असतात, हे कसं मिळणार सर. ठीक आहे, आता जात वैधता प्रमाणपत्र आहे ना मित्रांनो, ते तुम्हाला आत्ता काढायची आवश्यकता नाही. जातीचे प्रमाणपत्र दाखला असेल सफिशियंट आहे, ते आत्ता नसेल तरी चालेल, फॉर्म भरू शकता, नंतर त्याची आवश्यकता लागणार आहे. त्याला तुम्हाला कालावधी दिला जातो, कालावधीच्या आत तुम्ही ते जमा करावं लागतं, त्याला वेळ मिळतो, नंतर तुम्ही काढू शकता सिलेक्शन झाल्यानंतर. संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. ठीक आहे, खेळाडू प्रमाणपत्र, आता बघा खेळाडू प्रमाणपत्र हे खेळाडू उमेदवारांसाठी, म्हणजे खेळाडू राखीव कोटातून जर फॉर्म भरत असाल त्याच्यासाठी खेळाडू कोट्यातून. ठीक आहे, पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती, शासन निर्णय दिनांक 17/3/2017 व दिनांक 19/3/2019 प्रमाणे. ठीक आहे, तर हे तुम्हाला प्रमाणपत्र
तुम्हाला शासन निर्णयानुसार म्हणजे पडताळणी अहवालानुसार किंवा शासन निर्णयानुसार ती पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, जे खेळाडू असेल त्यांना सांगतोय. आता बघा मित्रांनो, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. तर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र बरेच जण म्हणतात की कोणाला लागतं, तर ज्यांना ज्यांना कास्टचं फायदा करून घ्यायचा आहे, कास्ट मधून जे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी आहे नॉन क्रिमिलियर. तर ते कोणाकोणासाठी बघा, विजा ए म्हणजे VJNT म्हणू, भज ब, ठीक आहे, भटकी जमात क, भटकी जमात ड, ठीक आहे, विमा प्र, विमुक्त जाती वगैरे, इतर मागासवर्गीय, SCBC, ठीक आहे, ECBC, EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरिता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला या बाबत महिला व बाल विकास विभागाचा शासन निर्णय दिनांक, म्हणजे तुम्हाला इथं जास्त तुम्हाला डीपमध्ये सांगत नाही शासन निर्णय वगैरे, तुम्हाला जास्त त्रास होईल. तुम्हाला फक्त एवढं सांगतो की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट विजा ए, ठीक आहे, विजा ए असेल, ठीक आहे, VJNT मध्ये म्हणू किंवा NTP, NTC, NTD असेल, ठीक आहे, परत विमा प्र, इतर मागास इमा व, ठीक आहे, इतर मागास SCBC, त्याचं EWS यांच्यासाठी. EWS तुम्हाला माहिती आहे ओपन साठी आहे. SCBC जनरल सर्टिफिकेट SCBC मध्ये फॉर्म भरू शकतात. जे ओपन मध्ये अगोदर EWS मध्ये फॉर्म भरायचे SCBC मध्ये भरू शकतात. ठीक आहे, तर प्रवर्गातील पुरुष महिलांकरिता हे नॉन क्रिमिलियर आहे. ठीक आहे, आता इथं तुम्ही म्हणाल नॉन क्रिमिलियर SC साठी ST साठी आहे का? अजिबात नाही, दिलेलंच नाहीये. त्यामुळे नॉन क्रिमिलियर SC ST साठी लागत नाही, एवढं डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, आणि मित्रांनो, जर कोणाला काही अडचणीत असतील, ठीक आहे, अजून समजत नसेल, तुम्ही मला या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. 86 26 09 55 83. व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल करा. जर तुम्हाला काही अडचणीत असतील फॉर्म भरताना किंवा काही समजत नसेल, तेव्हा तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता, हे लक्षात ठेवा. बघा, आता मित्रांनो, नॉन क्रिमिनल झालं. त्याचबरोबर मित्रांनो, माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, म्हणजे माजी सैनिक जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी, हे सर्वांसाठी नाही, माजी सैनिकासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र. ठीक आहे, जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल. हे गृहरक्षक दलाकरिता आहे. ठीक आहे, आणि मित्रांनो, पुढे बघू शकता प्रकल्पग्रस्त. आता प्रकल्पग्रस्त मध्ये बघा, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे जे प्रकल्पग्रस्तांमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे, सर्वांसाठी आवश्यक नाही. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र हे भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी आवश्यक आहे, कारण ते भूकंपग्रस्तातून या कोट्यातून फॉर्म भरणार आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर पोलीस पाल्य, जर तुमचे वडील पोलीस असतील तर तुम्ही पोलीस पाल्य प्रमाणपत्र तुम्ही ते जोडून ते पोलीस कोट्यातून, पोलीस पाल्य कोट्यातून अर्ज करू शकता. अनाथ बाबतचे प्रमाणपत्र असेल तर अनाथ तुम्ही फॉर्म भरू शकता अनाथ कोट्यातून. अंशकालीन प्रमाणपत्र हे, त्याचबरोबर EWS प्रमाणपत्र, ज्यांच्याकडे EWS आहे त्यांनी EWS, ठीक आहे, NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. आता NCC प्रमाणपत्र याला असं नाही की कास्ट वाईज नाही, त्यांनी NCC त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते अर्ज भरू अर्ज करताना जोडायचा आहे. ठीक आहे, या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला फॉर्म भरताना दिलेला आहे. प्रकल्पग्रस्त, जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आहे. भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र भूकंपग्रस्तासाठी आहे. जनरल सर्वांना आवश्यक काय काय, शाळा सोडण्याचा दाखला किंवा बोनाफाईड, परत त्याचबरोबर 10वी 12वीचं मार्कशीट. त्याचबरोबर मित्रांनो, तुमच्याकडं लिव्हिंग सर्टिफिकेट सांगितलंच तुम्हाला मी. त्याचबरोबर तुमच्याकडे डोमासाईल नॅशनॅलिटी आवश्यक आहे. कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. जात पडताळणीचा दाखला तो आता आवश्यक नाही, तो नंतर ना. त्याचबरोबर हलके वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे महत्वाचं सांगतोय फॉर्म भरण्यापूर्वी. हलके वाहन चालवण्याचा परवाना नंतर पण काढू शकता, तसं काही नाही. हलके वाहन परवाना तुम्ही जेव्हा सिलेक्शन होईल त्याच्यानंतर पण तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे, जर तुम्ही नॉर्मल फॉर्म भरताना पण ते लागतं हलके वाहन परवाना. आणि जर तुम्ही त्या ह्याच्यासाठी भरत असाल, त्याच्यासाठी ड्रायव्हरसाठी, तर तुमच्याकडे तो परवाना पाहिजेच. ठीक आहे, हलके वाहन परवाना. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येईल. म्हणजे हे जे डॉक्युमेंट्स आहेत अंतिम निवड झाल्यानंतर तुमचे चेक करण्यात येणार, त्याच्या आधी चेक करता येणार नाही.
फॉर्म भरताना तुम्हाला काही माहिती क्रायटेरिया भरावा लागतो, त्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. आणि चेक करताना फॉर्मची डेट आहे 31 मार्च 2024च्या आतील हे फॉर्म असले पाहिजे, त्याच्यावर डेट ती असली पाहिजे, त्यानंतरची डेट चालणार नाही. ओके. तर पुढे बघा मित्रांनो, पुढे जाऊ आपण पोलीस शिपाई गट क. ठीक आहे, म्हणजे ते पोलीस शिपाई गट क मध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, कुठल्या कुठल्या घटकासाठी फॉर्म भरू शकता, त्याबद्दल ही डिटेल्स माहिती तुम्हाला देतो. इथे काय सांगितले मित्रांनो बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011. ठीक आहे, सेवा प्रवेश नियम 2011 मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील विविध पोलीस घटकातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ठीक आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा, एवढं डोक्यामध्ये ठेवा. आणि पुढे काय सांगितलंय, राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याची नावे पुढील प्रमाणे. म्हणजे आता जी पोलीस भरती प्रक्रिया आहे ती कुठल्या कुठल्या घटकामध्ये राबवली जाणार आहे ती बघा. तर मित्रांनो तुम्हाला इथे घटक दिसतील, टोटल मित्रांनो 46 घटक आहेत बघा, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथे तुम्हाला बृहमुंबई आयुक्तालय दिसेल, ठीक आहे, ठाणे आयुक्तालय दिसेल, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, त्याचबरोबर मीरा भाईंदर आयुक्तालय, नागपूर आयुक्तालय, नाशिक आयुक्तालय, नवी मुंबई आयुक्तालय, अमरावती आयुक्तालय, सोलापूर आयुक्तालय, म्हणजे असे आहेत बघा. धुळे जिल्हा, पुणे ग्रामीण जिल्हा, सोलापूर ग्रामीण जिल्हा, ठीक आहे, बीड जिल्हा, लातूर, भंडारा, नांदेड जिल्हा, असे जिल्हे आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवा. अमरावती जिल्हा असेल, ओके, लोहमार्ग औरंगाबाद जिल्हा, लोहमार्ग पुणे जिल्हा, ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा, असे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फॉर्म टाकू शकता. टोटल 46 घटक आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता सेवा प्रवेश नियम काय दिले बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदासाठी खालील सेवा प्रवेश नियम लागू राहतील. आता पोलीस शिपाईचं बघतोय आपण, नंतर मित्रांनो चालक बघणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो कारागृह बघणार आहे, चालक बघणार, सर्व गोष्टी बघणार. पहिल्यांदा आपण बघतोय काय, पोलीस शिपाई म्हणजे जिल्हा पोलीस आपण म्हणू. ठीक आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेले सुधारणांसह वर नमूद प्रवेश संकेत एवढं काही महत्वाचं नाहीये. इथं बघा वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे, वयोमर्यादा बघू शकता पोलीस शिपाईसाठी. वयोमर्यादा इथे काय दिलेलं आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 31/3/2024 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे, म्हणजे 31 मार्च 2024च्या आतील ही वयोमर्यादा तुमची असणं आवश्यक आहे. खुला खुला प्रवर्गासाठी मित्रांनो किमान 18 वर्ष तुमचे पूर्ण झाले पाहिजेत. 18 वर्ष कधी पूर्ण झाले, 31 मार्च 2024च्या आत 18 वर्ष पूर्ण झाली पाहिजे, किंवा 28 वर्ष पूर्ण. ठीक आहे, 28 वर्षापर्यंत, म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत तुमचे 28 वर्ष पाहिजे, त्याच्या पुढे नाही चालणार. ठीक आहे, 28 वर्ष तुमचे पूर्ण पाहिजे. ठीक आहे, ओके. पुढे बघा, किंवा तुमचं एप्रिलमध्ये जर चेंजेस होत असतील, 29 लागत असेल, काही फरक पडत नाही, तुम्ही एलिजिबल आहात फॉर्म भरण्यासाठी. ओके, हे झालं खुला प्रवर्गासाठी. आता मित्रांनो किमान वयोमर्यादा लक्षात ठेवा. किमान वयो म्हणजे भटकी जमात आहे, विजा हे आहे, एससीबीसी आहे, इतर मागासवर्गीय आहे, ईडब्ल्यूएस आहे, त्यांच्यासाठी 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष. किमान 18 वर्ष पूर्ण, कमाल 33 वर्षापर्यंत. ठीक आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवार असेल तर 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्ष. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी वय जास्त आहे बरं का, लिमिट 45 वर्षापर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. प्रकल्पग्रस्त 18, 45 लक्षात ठेवा. ओके. आता पुढे बघा मित्रांनो, माजी सैनिकांसाठी काय दिलेलं आहे, माजी सैनिक उमेदवारांसाठी 18 वर्ष किमान वयोमर्यादा, त्याचबरोबर कमाल वयोमर्यादा बघा, उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. ठीक आहे, आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 18 वर्ष आणि किमान 55 वर्ष. ठीक आहे, पदवीधारक किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी 18 ते 55. अनाथांसाठी मित्रांनो, 18
33 पर्यंतच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघू शकता मित्रांनो, समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार. तर महिला उमेदवारांसाठी बघा मित्रांनो, महिला उमेदवारांसाठी समांतर आरक्षणासाठी 18 वर्ष ते 18 वर्ष किमान. ठीक आहे, सर्वांना 18 वर्ष. तर खुला प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 28 आहे. 18 सर्वांना किमान आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे महिलांसाठी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 28 आहे आणि मागासवर्गीयासाठी 33 आहे. त्याचबरोबर खेळाडू उमेदवार असेल तर 18 वर्ष किमान. ठीक आहे बघा, आणि खुला प्रवर्ग असेल तर 28 प्लस 5 वर्ष खेळाडू असेल तर, म्हणजे 28 प्लस 5 म्हणजे 33 वर्षापर्यंत खेळाडू उमेदवार असेल तर खुल्या प्रवर्गातला ट्राय करू शकतात. आणि जर तो कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 33 प्लस 5 म्हणजेच मित्रांनो 38 वर्षापर्यंत तो देऊ शकतो भरती. जे खेळाडू असतील त्यांनी लक्षात ठेवा, 38 वर्षापर्यंत तुम्ही भरती देऊ शकता. म्हणजे 38 वर्ष जर समजा 37 आहे, 38 आहे, तर तुम्ही ही भरती मारू शकता, देऊ शकता. पोलीस पाल्यांसाठी बघा मित्रांनो, कमाल बघू डायरेक्ट. ओपनसाठी 28 आहे आणि कास्टसाठी 38 आहे. गृहरक्षक असेल, ठीक आहे, होमगार्ड वगैरे, त्यांच्यासाठी मित्रांनो 28 आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि जर मागास असेल तर 33 आहे. माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी यांना काय 28 प्लस 3 वर्षे. कुणासाठी आहे? खुला प्रवर्गासाठी माजी सैनिक वर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी उमेदवार. आणि 33 प्लस 3 म्हणजे 36 वर्ष मागास प्रवर्गासाठी. ठीक आहे, ओके. पुढे बघा, शैक्षणिक अर्हता. ठीक आहे. आता शैक्षणिक अर्हतामध्ये एवढं डोक्यामध्ये ठेवायचं, 12वी किंवा त्याच्यात समकक्ष तुमची सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कोणकोणतं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे बघा, इथे तुम्हाला दाखवतो डिटेल्स. ज्यांना शैक्षणिक अर्हतेबद्दल शंका आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर बघा, महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 सन 1965 चा महाअधिनियम 41 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून, लक्षात ठेवा, समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली, ठीक आहे, यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई 12वी परीक्षा, या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 12वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्षाबाबतचे गृह विभाग शासन पत्र क्रमांक RCT 0305 CR 266 पोल 5 ठीक आहे, दिनांक 29 जून 2005 व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार बघा, समकक्षाबाबतचा काय, समकक्षाबाबत काय सांगितले गेलेलं आहे. तर असं सांगितलं गेलेलं आहे समकक्षाबाबत मित्रांनो, की यशवंतराव मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार. ठीक आहे, बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे ना, ते विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष पूर्ण केलेला, ठीक आहे, पूर्ण झालेला वा यशवंत मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार. म्हणजे ज्याने डिग्रीचं पहिलं वर्ष कंप्लीट केलेलं आहे, ठीक आहे, पूर्व परीक्षा देऊन विद्यापीठाची, ते ह्यासाठी अर्ज करू शकतात. ओके, आता याबद्दल कोणाची काही शंका नसावी. ठीक आहे. त्याचबरोबर बघा, विद्यापीठे, मानव विद्यापीठे, ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका, ठीक आहे, पदविका समकक्षता, ठीक आहे, महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडील क्रमांक समकक्ष, ठीक आहे, या गोष्टी तुमच्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे यापैकी कुठलं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात. नाही तर म्हणाल, काही जण म्हणतील की सर मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मी त्यांची पूर्व परीक्षा दिलेला आहे आणि पहिलं वर्ष कंप्लीट केलेलं आहे, मग मी इलिजिबल आहे का फॉर्म भरायला? मी 12वी दिलेलं आहे. हो, इलिजिबल आहात, तुम्ही भरू शकता, असंच दिलेलं आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. परत बघा मित्रांनो, पुढे काय दिलेलं आहे,
काही जण ITI केलेला असतो, ठीक आहे, त्यांच्यासाठी पण आहे. व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी 2 स्तराची समकक्षता निश्चित केलेली आहे. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडील क्रमांक VOC, ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक हे लक्षात ठेवा. म्हणजे व्यवसाय शिक्षण जे घेणार, डिप्लोमा वगैरे घेणार आहेत समकक्ष, त्यांनी ते पण फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, पुढे दिलेलंच आहे बघा. डिप्लोमा इन मेकॅनिकल लक्षात ठेवा, इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक SSC, ठीक आहे, म्हणजे डिप्लोमा झालेले पण फॉर्म भरू शकतात. ओके, अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा शिक्षण यांच्याकडील पत्र त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केले. लक्षात ठेवा, डिप्लोमा झालेले पण फॉर्म भरू शकतात, एवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, पुढचं काय, माजी सैनिक 15 वर्ष, बघा काय सांगितलेलं आहे, माजी सैनिकांसाठी काय सांगितलेलं आहे, 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी, ठीक आहे, उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण किंवा IASC म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, माजी सैनिक काय सांगितले, 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा IASC इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र, ठीक आहे, व 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्या, आता पुढे काय सांगितले, 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद काय दिलेला आहे, शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरती करता पात्र ठरतील. नक्षलग्रस्त भागातील त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया दिलेला आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या उमेदवारातील जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किंवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे मुलांसाठी 7वी पास असतील तरी चालू शकतं, हे लक्षात ठेवा. आता मित्रांनो, काही जण म्हणतील की सर हे नक्षलग्रस्त का सांगताय, हे परत माजी सैनिक का सांगताय. तर मित्रांनो, जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुमच्यासाठी हा नियम आहे. ठीक आहे, नसेल, तुमची 12वी पास असेल तर तुम्हाला हे काही क्रायटेरियाची आवश्यकता नाही शैक्षणिक अर्हतेची. ठीक आहे, तुमची 12वी पास आहे ना, विषय कट झाला, तुम्हाला याची काही गरज नाही. पण ज्यांची 12वी पास नाही त्यांच्यासाठी काही क्रायटेरिया आहेत. जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी क्रायटेरिया, काही डिप्लोमा, काही व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यासाठी हे वेगवेगळे क्रायटेरिया तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, कोण इलिजिबल असू शकतं, अर्हता असणं आवश्यक आहे. असं नाही की बाबा तुम्हाला हे माजी सैनिक पाहिजेत असं नाही. ठीक आहे, ओके, क्रायटेरिया तुम्हाला समजला असेल चांगल्या पद्धतीनं. आता शारीरिक पात्रता तुम्ही बघू शकता. शारीरिक पात्रता काय आहे मित्रांनो, तर महिला उमेदवारांकरिता आणि पुरुष उमेदवारांकरिता आणि तृतीयपंथी ट्रान्सजेंडर पण फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, त्याबद्दल आता बघा मित्रांनो, उंची महिला जर असेल तर 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी महिलांसाठी, आणि पुरुष उमेदवार जर असेल मित्रांनो 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. आणि जर तृतीयपंथी असाल, तृतीयपंथी ट्रान्सजेंडर, तर बघा, स्वतःचे लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी, केलेल्या व्यक्तीसाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. बघा, स्वतःची लिंग ओळख महिला म्हणजे महिला आहे असं दाखवलं असेल, पुरुष आहे पण ती महिला आहे. ठीक आहे, ट्रान्सजेंडर, तर त्यांना 155 आहे. आणि स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. ह्या दोन गोष्टी तृतीयपंथी ट्रान्सजेंडर हे लक्षात ठेवा. ओके, आणि छातीमध्ये बघू शकता मित्रांनो, न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, पण न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांतील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. आता हे कुणासाठी आहे, हे पुरुष उमेदवारांसाठी. महिलांसाठी छाती नाही. ठीक आहे, पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगवता 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजेत, म्हणजे साधारण
84 या दरम्यान असावी हे नियम या ठिकाणी सांगितलं. समजा काहींचं मदत आमची 79 नाहीये, आमची आहे 88, तर 88 प्लस 5 88 न फुगविता फुगवून 93. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि ट्रान्सजेंडरसाठी इथे सांगितलं तृतीय स्वतःची लिंग ओळख महिला किंवा पुरुष तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी आवश्यक नाही, म्हणजे त्यांच्यासाठी जातीची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवा. ओके. सूट काय दिलेलं आहे बघा, सूट बघा काय सांगितलेलं आहे, शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त म्हणजे जे आता तुम्हाला जे क्रायटेरिया दिलेला आहे फिजिकल क्रायटेरिया, त्यामध्ये कोणाकोणाला सूट दिलेलं आहे ते बघूयात. शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस, म्हणजे नक्षलग्रस्त भागातील जे पोलीस पाटील वगैरे आहेत ना, मृत झाले असतील किंवा गंभीर जखमी झाले असेल त्यांच्या मुलांसाठी क्रायटेरिया आहे. ठीक आहे. क्रायटेरिया म्हणजे काय दिले त्यांच्या मुलांसाठी, कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रतेत शिथिल करण्यात आलेले आहे. म्हणजे उंचीमध्ये त्यांना शिथिलता मिळालेली आहे 4 सेंटीमीटरची. उंची जर पुरुष उमेदवार असेल तर 165 जागी त्याला 161 लागेल, जर महिला असेल तर 155 जागी त्याला 151 लागणार महिलेला. ठीक आहे. आणि छातीमध्ये बघा, छातीच्या मोजमापाची आवश्यकता त्यांना दिलेली नाही, म्हणजे त्यांची छाती मोजली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. कोण, तर नक्षलग्रस्त भागातील जे हल्ल्यात जखमी झालेले आहेत, मृत झालेले आहेत, गंभीर जखमी, पोलीस पाटील अथवा त्यांच्या मुलांसाठी हा क्रायटेरिया असेल. आता टीप काय सांगितली बघा पुढे, महाराष्ट्र पोलीस शिपाई ठीक आहे मधील काय सांगितले, सेवा प्रवेश नियम 2011 मधील नियम 3 चा उपखंड क नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील. ठीक आहे, हे अधिकार यांना राहतील, हे लक्षात ठेवा. नक्षल भागातील उमेदवारांच्या बाबतीत अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील. खेळाडू उमेदवारांसाठी मित्रांनो काय सांगितले, आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील. म्हणजे खेळाडू उमेदवार आहेत ना मित्रांनो, 2.5 सेंटीमीटर सूट राहील. म्हणजे 165 मुलांना पाहिजे तर त्याला किती लागणार, 162.5 असं लक्षात ठेवा, समजून घ्या. आणि 152.5 महिन्यांसाठी. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आलेले आहे अशा ठीक आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल. 2.5 सेंटीमीटर उंचीमध्ये सूट, ठीक आहे, म्हणजे साधारण 162.5 असेल तरी चालेल. आणि छातीमध्ये बघा 2 सेंटीमीटर न फुगवता फुगवून 1.5 सेंटीमीटर सूट दिलेले आहे, लक्षात ठेवा. ओके, ह्या गोष्टी लक्षात आल्या असं तुमच्या. अन्य अर्हता काय सांगितले आहे मित्रांनो, इथं बघू शकता अन्य अर्हता. यामध्ये तुम्हाला सांगितले बघा मित्रांनो, सदर परवाना धारण न करणाऱ्या म्हणजे LMV म्हणजे हलकी वाहने चालवण्याचा परवाना धारण केला असणे आवश्यक आहे, परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्याचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल. याबाबतचे बंधपत्र सादर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. आता बंधपत्र कधी सादर करायचं आहे, जेव्हा तुम्ही मैदानी चाचणी देणार आहे तेव्हा तुम्हाला ते सादर करणं आवश्यक आहे. तुम्हाला पुढे दिलेलं आहे. ठीक आहे, बघू शकता आपण इथं काय दिले, हलके वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त केलेला असणे ही अर्हता असल्यामुळे उमेदवाराने शारीरिक मोजमापाच्या दिवशी, लक्षात ठेवा, शारीरिक मोजमाप जेव्हा असणार आहे त्या दिवशी सदरचा परवाना व त्याची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. अथवा परवाना प्राप्त केलेला नसल्यास वर नमूद केल्यानुसार 2 वर्षाच्या आत परवाना धारण करण्याबाबत उमेदवारास बंधपत्र सादर करावे लागेल. म्हणजे तुमच्याकडे जर
LMVचं लायसन नसेल तुम्हाला बंधपत्र द्यावं लागणार आहे शारीरिक मोजमापाच्या वेळेस. ओके, लक्षात ठेवा. आता संगणक इथं काय सांगितलेलं आहे, संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक. काय म्हणजे मित्रांनो इथं काय सांगितलं बघा, महाराष्ट्र पोलीस शिपाई 2011 मध्ये नियम 2000 वय संगणक हाताळणी प्रमाणपत्र अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराने शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे, ते तुम्ही नंतर पण देऊ शकता जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. ठीक आहे, त्यानंतर काही कालावधी दिला त्याच्या आत तुम्ही संगणक प्रमाणपत्र देऊ शकता, तर काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा हे पुढे जाऊ शकता आपण. गडचिरोलीसाठी दिलेला आहे मित्रांनो. गडचिरोली जिल्ह्यात करिता, आता गडचिरोली जिल्ह्याकरिता मित्रांनो तिथं काही जण म्हणतील की आम्ही फॉर्म भरू शकतो का, आम्ही सातारचा आहे, नाही भरू शकत. ठीक आहे, ते रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आहे, इथं जे असणार आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेच फॉर्म भरू शकतात. त्यामुळं त्यांना गोंडी भाषेची गोंडी किंवा माडी या भाषेची 100 गुणांची परीक्षा द्यावी लागते. हे डिटेल्स आहे त्यांच्यासाठी, त्यामुळे मी इथं काही जास्त सांगत नाही. गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे. ओके, सामान्य प्रशासन झालं. अजून महत्वाचं काय आहे तुम्हाला ते सांगतो. संगणक तंत्रज्ञान विषय प्रमाणपत्रांपैकी इथं बघा, शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान. काय शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान सामान्य प्रशासन विभाग, ठीक आहे, या अंतर्गत काय सांगितलेलं आहे, नमूद केलेल्या संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयक 86 प्रमाणपत्रांपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र धारक असावा. म्हणजे MSCIT असेल किंवा CC+ वगैरे असेल तरी चालेल. ठीक आहे, आणि मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक. म्हणजे तुम्हाला मराठी किंवा हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. इथं बघा काय सांगितलं, माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना येतदर्शक मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. म्हणजे मित्रांनो मोस्टली मराठी शाळेमध्ये आपली जी शाळा आहे, ठीक आहे, आपण 5वी ते 12वी, 1ली ते 12वी पर्यंत आपल्याला माध्यमिक शाळेमध्ये मराठी असतोच. ठीक आहे, माध्यमिक शालांत मराठी हिंदी हा विषय असतोच. ठीक आहे, किंवा हिंदी किंवा मराठी किंवा त्याची एक्झाम द्यावी लागणार हे लक्षात ठेवा. प्रशासन पुढे काय सांगितलेलं आहे तर बघा, थोडं काही महत्वाचं नाहीये असं दिसतं इथं. मात्र लहान कुटुंबांचे सादर करणे. इथे काय सांगितले, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना, ठीक आहे, सूचनेमध्ये काय सांगितलेलं आहे, अन्वये विहित केल्यानुसार व महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये गट अ, ब, क आणि ड मधील सेवा प्रवेशासाठी प्रतिज्ञापन नमुना आवश्यक अर्हता म्हणून विहित नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य आहे. लहान कुटुंब हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे. शैक्षणिक अर्हता व इतर सर्व अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे, कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अर्हता व इतर सर्व कागदपत्रे आहेत ना मित्रांनो, पडताळणीच्या वेळेस तुम्हाला ती सादर करणे अनिवार्य आहे. ओके, पुढे बघा, पुढे काय सांगितलेलं आहे. पुढे तुम्ही बघू शकता, नियुक्त झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी पुरवठा शुद्धी, एवढं काही महत्वाचं नाहीये, तुम्ही बघू शकता. एवढं काय महत्वाचं होतं तर इथं काय सांगितलं, महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्याकडे दिनांक 20/10/2022 अन्वये NCC, ठीक आहे, इथं काय NCC साठी महत्वाचं आहे, NCC क ठीक आहे, NCC प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे त्यांच्यासाठी 5 अधिकच्या बोनस गुणांसाठी पात्र असतील. 5 त्यांना गुण अधिकचे मिळणार आहेत. NCC सर्टिफिकेट असेल तर हे पण वाचूया. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक, ठीक आहे, नुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर निवड होणाऱ्या उमेदवारास नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS लागू राहील. ठीक आहे, या उमेदवारांसाठी काय अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS लागू राहील. तथापि त्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण
नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेले सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाही, हे लक्षात ठेवा. हे लागू होणार नाहीये. मला DCPS लागू राहील, लक्षात ठेवा. ओके. पुढे तसेच शासन वित्त विभाग निर्णय क्रमांक आणि 2012 क 96 सेवाचार दिनांक 21 ऑगस्ट 2014 नुसार नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना NPS या नावाने लागू राहील. NPS हे लक्षात ठेवा. ओके. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना. आता शारीरिक चाचणीबद्दल बघा. आता तुमची निवड प्रक्रिया कशी असणार आहे? पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे, म्हणजे मैदानी चाचणी म्हणून. त्यानंतर लेखी चाचणी होणार आहे. त्या माध्यमातून जेवढे गुण असेल त्याच्यावर तुमचं मेरिट लागणार आहे. त्याबद्दल बघूया शारीरिक चाचणीबद्दल. शारीरिक चाचणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार. लक्षात ठेवा, 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. आणि या 50 गुणांमध्ये काय असणार बघा. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे असणार आहे 20 गुणांसाठी. 100 मीटर धावणे असणार आहे 15 गुणांसाठी. गोळा फेक असणार आहे 15 गुणांसाठी. म्हणजे 3च इव्हेंट आहे. 1600, 100 मीटर आणि गोळा फेक. ठीक आहे. म्हणजे 1600ला जास्त गुण आहेत 20 आणि 100 मीटरला 15 आहेत, गोळा फेकला 15. टोटल 30 आणि 20 50 गुणांचे. महिलांसाठी काय दिलेलं आहे? महिलांसाठी गोळा फेक आणि 100 मीटर तर आहेत. फक्त जे 1600 मीटर आहे मुलांसाठी, मुलींसाठी म्हणजे महिलांसाठी 800 मीटरच असणार आहे. गुण सेमच आहेत. ठीक आहे. गुण सेमच आहेत. 800 मीटरला 20, 100 मीटरला 15, गोळा फेकला 15. गोळ्याचं वजन कमी असतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि 100 मीटर धावण्यामध्ये टाइम पिरियड जास्त असतो, ते समजेलच. ठीक आहे. पुढे आपण बघूया सगळे डिटेल्स. ओके. पुढे बघा मित्रांनो, तृतीयपंथी उमेदवारांसाठी काय आहे? शारीरिक चाचणीच्या वेळेस 1600 मीटर धावणे आहे. पुरुष किंवा तृतीयपंथी उमेदवारांसाठी 20 गुण आहेत. 100 मीटर धावणे आहे 15 गुण. गोळा फेक आहे 15 गुण. टोटल 50 गुण आहे. महिला तृतीयपंथी असेल, स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष किंवा तृतीयपंथी अशी केलेली उमेदवार असतील, 800 मीटर धावणे आहे त्यांना 20 गुण. 100 मीटर धावणे 15 गुण. गोळा फेक 15 गुण. टोटल 50 गुणांची ही परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तृतीयपंथींसाठी आहे, पुरुष तृतीयपंथी आणि महिला तृतीयपंथी. ओके. पुढे बघा लेखी चाचणी. आता लेखी चाचणीमध्ये मित्रांनो, जेव्हा तुमची मैदानी चाचणी होईल, ठीक आहे, मैदानी चाचणीमध्ये 50% गुण मिळवणारा जो उमेदवार आहे तो पात्र राहील पुढील लेखी परीक्षेसाठी. ठीक आहे. म्हणजेच 50% प्लस तुमचं काय राहणार आहे? कट ऑफ लागणार आहे. ओके. काय दिलेलं आहे? शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळविणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलाविण्यास पात्र असतील. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. म्हणजे उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किती? किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र असतील. ठीक आहे. मेरिट कमी जरी लागत असलं आणि जर तुम्हाला जर 40% पेक्षा कमी गुण असतील तर तुम्ही अपात्र आहात. 40 गुण लक्षात ठेवा. ओके. 100 पैकी 40 गुण. हे समजलं असेल. कारण मोस्टली सैनिकांची जी जागा आहे, ठीक आहे, त्यांचा राखीव कोटा आहे, त्यांच्यामध्ये असं झालेलं होतं की जो फुलफिल क्रायटेरिया आहे की बाबा लेखीमध्ये 40 कमीत कमी 40 गुण घ्यायला पाहिजे तर तुमचं सिलेक्शन. बऱ्याच जणांना मिळालं नव्हतं 40 गुण. कोणाला 38, कोणाला 39 मिळालं होतं. तर त्यांचं कट ऑफ जो लागला त्या कट ऑफ मध्ये ते बसत असू शकत त्यांना निवड झाली नव्हती, कारण त्यांना लेखीमध्ये 40 गुणांपेक्षा कमी गुण होते. ठीक आहे. लेखी चाचणीचा कालावधी मित्रांनो 90 मिनिटाचा आहे असेल. लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल, हे लक्षात ठेवा. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मैदानी चाचणी झाल्यावर तुम्हाला त्याची दिनांक कधी असेल काय तुम्हाला डिटेल्स मिळेल. ठीक आहे. ओके. पुढे बघा. आता मित्रांनो पुढचं महत्वाचं काय, संपूर्ण राज्यभर
सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण भरावा. थोडस इथं आपल्याला विचार करण्यासारखं आहे की मित्रांनो इथं काय सांगितलेलं आहे, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा. म्हणजे मित्रांनो मी असं सांगत नाही की तुम्ही काय करा, एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा, ठीक आहे. मैदानी चाचणीमध्ये परत मैदानी चाचणी द्या. मैदानी चाचणी दिल्यानंतर ज्या ठिकाणी तुमची मैदानी चाचणीमध्ये तुम्ही बसताय, सिलेक्ट होताय, तिथलीच तुम्ही लेखी परीक्षा द्या तुमच्या अंदाजानुसार. असं मी तुम्हाला सांगणार नाही, पण असं तुम्ही करू शकता हे तुमच्या जबाबदारीवर आहे, ठीक आहे. तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचे, काय करायचे तुमच्यावर अवलंबून आहे, ठीक आहे. त्याचा तुम्हाला फायदा होईल पण किंवा नाही होणार पण. मी तुम्हाला भरा म्हणून फोर्स करणार नाही, फक्त तुम्हाला सांगतोय, तुम्हाला क्लू देतोय या ठिकाणी फक्त मी, ठीक आहे. लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल. काय काय असणार आहे लेखी परीक्षेमध्ये? लेखी परीक्षेमध्ये अंकगणित असणार आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी असणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे. मित्रांनो हे घटक आहेत आणि आपण याची संपूर्ण तयारी आपल्या SJN अकॅडमीच्या ऍपवर करतोय खूप कमी फी मध्ये. म्हणजे आपला जो कोर्स आहे मित्रांनो, तो कोर्स 1000 रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला संपूर्ण कोर्स मिळणार आहे, ठीक आहे. आणि ही ऑफर फक्त लिमिटेड आहे. तुम्ही SJN अकॅडमीच्या ऍपवर जावा, ऑफर बघा, कुपन कोड असेल कुपन कोड लावा आणि तुम्हाला 1000 रुपये मध्ये संपूर्ण कोर्स मिळेल. तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. 8626095583. मित्रांनो रिझल्टची पण गॅरंटी देतोय. आता ही लेखी परीक्षा मित्रांनो 100 गुणांची असते, ठीक आहे. 100 गुणांपैकी 90+ घेऊन जाण्याची गॅरंटी आपण देतोय, ठीक आहे. त्यामुळं ही बॅच तुम्ही जॉईन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा आणि बॅच जॉईन करा. मोफत टेस्ट अवेलेबल असतात SJN अकॅडमीच्या ऍपवर, ते पण तुम्ही देऊ शकता. ओके, पुढे बघा मित्रांनो, SJN अकॅडमी बऱ्याच जणांना माहिती नाही, मी इथं देतो. SJN अकॅडमी लक्षात ठेवा, SJN अकॅडमी असा ऍप आहे. हे ऍप आहे SJN अकॅडमी. प्ले स्टोअरवर सर्च करू शकता, डाउनलोड करू शकता. मग लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. वरील पदाकरिता शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे मैदानी चाचणी, लेखी चाचणी एकत्र गुणांची यादी तयार करण्यात येईल. त्याच्यावर तुमचा कट ऑफ राहील, मेरिट राहील, ठीक आहे. आणि त्याच्यावर तुमची निवड यादी तयार होणार आहे. त्याचबरोबर ठीक आहे, काहींना निवड होईल, म्हणजे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. वेटिंग लिस्ट पण लावली जाणार आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यामुळे मित्रांनो साधारण बघा, मैदानी चाचणी 50 गुणांची आहे, 50 गुणांची आहे, प्लस लेखी चाचणी 100 गुणांची. टोटल 150 मार्कापैकी मित्रांनो तुम्हाला गुण घ्यायचे आहेत. टार्गेट ठेवायचं आहे की मी 140+ गुण घेणारच, ठीक आहे. हे टार्गेट ठेवून चाला, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे तुम्हाला इकडे काय करावं लागेल, 95 + 45 म्हणजे झाले किती, 140, ठीक आहे. एवढे तुम्ही गुण घ्यायचे आहेत. 140+ आसपास किंवा 140 गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. ओके, पुढे जाऊयात आपण. पोलीस शिपाई चालक बघा, घटक कोणकोणते आहेत. टोटल 26 घटकामध्ये चालक भरती होणार आहे. त्याचबरोबर सेवा प्रवेश नियम त्यामध्ये सांगितलेलं आहे, दिलेलं आहे, ती थोडीफार माहिती बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला प्रवर्ग म्हणजे किमान वयोमर्यादा सांगितलेलं आहे. वयोमर्यादा जशी तुम्हाला जिल्हा पोलीससाठी सांगितले सेम त्याच पद्धतीने वयोमर्यादा आहे, फक्त इथे 19 वर्ष, किमान 19 वर्ष पूर्ण असावे. ठीक आहे. कमाल 28 आणि 33 हे दिलेलंच आहे. इकडचा जो कमालचा क्रायटेरिया तो सेमच आहे मोस्टली. हा क्रायटेरिया फक्त चेंजेस आहेत या क्रायटेरियामध्ये. 19 वर्ष आहे, ठीक आहे, बघू शकता. समांतर आरक्षणांतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी तोच क्रायटेरिया 19 पाहिजे किमान. ओके. शैक्षणिक अर्हता महत्वाची थोडीशी आपल्याला.
शैक्षणिक अर्हता 12वी पास सेमच आहे मित्रांनो. यशवंतराव चव्हाण सेमच आहे. शैक्षणिक अर्हता सेमच आहे जिल्हा पोलीससाठी. थोडंसं बघू शकता शैक्षणिक पात्रता सेमच आहे मोस्टली. ठीक आहे. शारीरिक पात्रता मित्रांनो बघू शकता की महिलांसाठी 158 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी हाईट. पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. तृतीयपंथीसाठी मला अगोदर सांगितले त्या पद्धतीचंच आहे. फक्त थोडंसं बघा 158 सेंटीमीटर. स्वतःची लिंग ओळख महिला किंवा तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तींसाठी 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. खाते मित्रांनो महिलांना नाहीये, पुरुषांना आहे. बघा पुरुषांना काय सांगितलेलं आहे, न फुगवता 79 आणि फुगवून 84 म्हणजे 5 प्लस 5. समजा 88 असेल तर 88 प्लस 5 93. ठीक आहे. ओके. पुढे बघू शकता सूट दिलेला आहे. छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाहीये तसं दिलेलं आहे इथं. कुणासाठी नक्षलग्रस्त उमेदवारांसाठी. ओके. टिप महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक ठीक आहे अंतर्गत नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने नक्षलग्रस्त भाग म्हणून अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील. असे उमेदवार भरती झालेल्या जिल्ह्याच्या बाहेर बदलीस पात्र असणार नाही. म्हणजे त्या जिल्ह्याच्या बाहेर बदली करू शकत नाहीत ते उमेदवार. ठीक आहे. ओके. अन्य अर्हता मित्रांनो, अन्य अर्हतामध्ये बघा महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक. ठीक आहे. पोलीस शिपाई चालक नियम 2019 मधील नियम 6 उपखंड 1 नुसार उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी अनुज्ञप्ती अदा करण्याकरिता प्राधिकृत केलेले सक्षम प्राधिकारी यांनी अदा केलेला हलके वाहन LMV TR चालविण्याचा वैध परवाना धारण करणे आवश्यक राहील. म्हणजे कुठला हलके वाहन TR वैध परवाना धारण करणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यानुसार हलके वाहन चालविण्याचा LMV किंवा हलके वाहन चालविण्याचा LMV TR यापैकी कोणताही एक वैध परवाना धारण करीत असलेल्या उमेदवारांना पोलीस शिपाई चालक पदासाठी आवेदन अर्ज सादर करू शकतात. म्हणजे तुमच्याकडे जर LMV असेल, ठीक आहे, हलके वाहन चालवण्याचा परवाना असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता. हे लक्षात ठेवा. सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम 2019 मध्ये नियम 6 चा उपखंड 1-2 नुसार जड वाहन म्हणजे HGV काय सांगितले HGV जड वाहन, ठीक आहे, जड वाहन प्रवासी किंवा आणि जड वाहन प्रवासी HPMV चालवण्याचा परवाना नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात प्राप्त करणे बंधनकारक राहील. म्हणजे तुमची निवड होईल नियुक्तीच्या आदेशाच्या दिनांकापासून, नियुक्तीचा आदेश तुम्हाला मिळेल त्याच्या पुढील 5 वर्षाच्या आत तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर मित्रांनो महत्वाचं नाही तर तुम्ही नियुक्ती तुमची रद्द होणार आहे. या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. जेवढं काही सांगतोय हे कुणासाठी वाहन चालवण्यासाठी आहे, म्हणजे जे चालक म्हणून फॉर्म भरतात पोलीस चालक म्हणून त्यांच्यासाठी आहे. मित्रांनो आता तुमच्याकडे फक्त LMV असेल तर तुम्ही चालक या पदासाठी अर्ज करू शकता. ओके. या आता नक्षलग्रस्त भागासाठी मी काही जास्त सांगत बसत नाहीये. तुम्हाला ही PDF देणार आहे. PDF वाचा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो. काही प्रॉब्लेम येणार नाहीये. शारीरिक चाचणी दिलेली आहे. तर शारीरिक चाचणी जे चालक पदासाठी आहे त्याच्यासाठी बघा 1600 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी आणि गोळाफेक आहे 20 गुणांसाठी. 100 मीटर धावणे नाही. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी, गोळाफेक आहे 20 गुणांसाठी, टोटल 50 गुणांचे आहे. तृतीयपंथीचा आणि त्याचं सेमच आहे लक्षात ठेवा. पुढे बघा मित्रांनो हे तुम्हाला आता तुम्ही बघून घ्या, जास्त काय त्याच्याबद्दल सांगत नाही मी. आता बघा पोलीस शिपाई चालक पदाकरिता कौशल्य चाचणी काय सांगितलं, शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किमान 50% गुण मिळवून
लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालवण्याचा कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. ठीक आहे, लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याचा कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40% गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल. ठीक आहे, समावेश असेल. काय सांगितलेलं आहे? हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी ही राहणार आहे. त्याचबरोबर जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी असणार आहे. टोटल 50 गुणांची ही परीक्षा असणार आहे वाहन चालवण्याची. ओके, पुढे बघूयात मित्रांनो. कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाही. ठीक आहे, वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष महासंचालकांकडून वेळोवेळी ठरवण्यात येतील. वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरिता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल. लेखी चाचणी कशी असणार आहे मित्रांनो? हे लक्षात ठेवा, कुठली जिल्हा पोलीस असू द्या, कुठली पण असू द्या, एकाच 10 प्रमाणात पुढे लेखीसाठी घेणार आहेत. म्हणजे मित्रांनो उमेदवार लक्षात ठेवा, एक जागा असेल, एका जागेसाठी 6 उमेदवार घेतले जाणार आहेत. ठीक आहे, लेखी चाचणीसाठी या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके, बघा बघू शकता लेखी चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवण्यामध्ये दिलेल्या रिक्त पदांच्या एकाच 10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलवण्यास पात्र असतील. म्हणजे एक जागा असेल तर त्यासाठी 10 उमेदवार बोलवले जाणार आहेत. ठीक आहे, लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुण अशा 2 चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40% गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण अथवा म्हणजे गुण किंवा गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी कौशल्य चाचणी दिली, त्यात मला 50 पैकी 50 गुण मिळाले, ते मार्क धरतील का? अजिबात नाही धरले जाणार. फक्त एक चाचणी आहे तुमची. ठीक आहे, निवड चाचणी असणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही पास होणं फक्त आवश्यक आहे, उत्तीर्ण व्हावे लागेल फक्त. बघा, कौशल्य चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलविण्यात येईल. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल. ठीक आहे, व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबत दिनांक निश्चित करण्यात येईल. तर मित्रांनो इथं लक्षात ठेवा की तुमची 100 गुणांची परीक्षा आहे, 90 मिनिटं कालावधी आहे, बहुपर्याय प्रश्न दिला जातो, 4 तुम्हाला पर्याय दिले जातात, हे लक्षात ठेवा. ओके, आता पुढे बघा मित्रांनो, इथं महत्वाचं काय सांगितलं, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. काय सांगितलं, संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता, एक जे पद आहे त्याच्याकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा पोलीससाठी एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये एक्झाम होणार आहे. अर्जदारांनी म्हणजे असं नाही की चालक पदासाठी पण त्याच दिवशी नाही, वेगळे असणार. ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा. लेखी चाचणी काय काय असणार आहे बघा. चालकसाठी अंकगणित असणार आहे, हे काय सर्वांसाठीच आहे. सामान्य व चालू घडामोडी सर्वांसाठीच आहे. बुद्धिमत्ता चाचणी सर्वांसाठीच आहे. मराठी व्याकरण सुद्धा सर्वांसाठीच आहे, चालकसाठी पण आहे. फक्त इथं ऍड होतंय मोटार वाहन चालविणे किंवा वाहतुकीबाबतचे नियम, याबद्दलचा जो घटक आहे, याबद्दलचा सिलेबस आहे, तो फक्त ऍड होतो. याच्याबद्दल काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, साधारण 15-20 क्वेश्चन असतात. ठीक आहे, त्या गोष्टी फक्त तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. ओके, साधारण 25-20 15-20 प्रश्न प्रत्येक घटकाचे विचारले जातात. पोलीस शिपाई बॅट्समन साठी तुम्हाला एवढे जिल्हे आहेत मित्रांनो, त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. ओके, तुम्हाला वयोमर्यादा दिली किमान 18 आणि कमाल 28, त्या पद्धतीने सेम दिलेला आहे, काही बदल नाहीये. ठीक आहे, कमाल वयोमर्यादे काही बदल नाही, किमान वयोमर्यादेमध्ये थोडासा बदल झालेला आहे, फक्त लक्षात ठेवा. बाकी सेमच आहे सगळ्यासाठी. छातीचं पण मोस्टली सेमच आहे सर्वांसाठी. ओके,
बेसिक सर्व सेम आहे. बॅट्समनसाठी प्रात्यक्षिक चाचणी खालीलप्रमाणे घेण्यात येईल. सदर हो परीक्षा अर्हता परीक्षा ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे तुमची प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. शारीरिक चाचणी बघा मित्रांनो, 1600 मीटर आहे, 100 मीटर आहे, गोळाफेक आहे. जिल्हा पोलीस भरतीसाठी जसं आहे तसंच आहे, काहीच बदल नाही. ठीक आहे. लेखी चाचणीमध्ये विषय सेमच आहे, विषयामध्ये पण बदल नाहीये. ठीक आहे. एकाच दिवशी परीक्षा असणार आहे याची, हे पण लक्षात ठेवा. जास्त डीप मध्ये जायची काय आवश्यकता नाही आपल्याला. सशस्त्र पोलीस शिपाई, ठीक आहे, SRPF, ठीक आहे, क्रमांक हे एवढे 19 गट आहेत मित्रांनो. 19 गटासाठी ही एक्झाम होणार आहे SRPF. परत बघू शकता मित्रांनो तुम्ही, वयोमर्यादा दिलेल्या आहे 18. बघा खुला प्रवर्ग, इथं जरा थोडंसं चेंजेस आहेत मित्रांनो. इथं बघू शकता खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 18 किमान आहे आणि कमाल 25 आहे. जिल्हा पोलीससाठी तुम्ही बघितलं 28 होतं, इथं 25 आहे. आणि मागासवर्गीय असेल तर 18 किमान आहे, कमाल 30 आहे, तर 33 होतं जिल्हा पोलीसमध्ये. मला एवढं समजलं असेल. बाकीचं तुम्ही बघू शकता, बाकीचं तुम्हाला इथं दिसत असेल, मी काय सांगत बसत नाही, वेळ जाईल आपला खूप. खेळाडूसाठी 25+5 30+5 हे लक्षात ठेवा. पोलीस पाल्यासाठी तुम्हाला दिलेलंच आहे, स्क्रीनवर दिसतंय, टिपमध्ये सांगत बसत नाही. 12वी क्रायटेरिया सगळ्यांसाठी सेमच आहे. ठीक आहे. 12वी पास त्यासाठी काय समकक्ष आहेत, क्रायटेरिया तुम्हाला अगोदर सांगितले तसे सेम आहे. शारीरिक पात्रतामध्ये फक्त चेंजेस आहेत. SRPF साठी बघू शकता, उंची मित्रांनो 168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी, बाकीच्या ठिकाणी 105 सांगितलेलं आहे. छातीमध्ये न फुगवता 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर प्लस. ठीक आहे. आता उंची लक्षात ठेवा 168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी SRPF साठी. ओके. आता मित्रांनो सूट वगैरे सगळं सेमच आहे, त्याचं काही एवढं जास्त मी घेत नाही. अन्य अर्हता आपण डायरेक्ट सिलेबसकडे जाऊया, आणि काय काय सांगितलंय. आता इथं शारीरिक चाचणी बघू शकता. SRPF साठी मित्रांनो, SRPF साठी सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 5 किलोमीटर धावणे आहे मित्रांनो. इतर ठिकाणी 1600, पण इथं याला 5 किलोमीटर धावणे 50 गुण आहेत. ठीक आहे. 100 मीटर धावण्यासाठी मित्रांनो 25 गुण आहे, आणि गोळा फेकसाठी 25 गुण. म्हणजे 100 मीटर आणि गोळाफेक हा दोन्ही इव्हेंट सेमच आहे, फक्त 1600 जागी 5 किलोमीटर धावणे. ठीक आहे. एकूण 100 गुण. ओके. लेखी चाचणीमध्ये बघू शकता मित्रांनो, लेखी चाचणी पण सेमच असणार आहे. 100 गुणांची मैदानी, 100 गुणांची लेखी, मिळून 200 गुणांची परीक्षा असणार आहे. एकाच 10 मुलं लेखीसाठी घेतली जाणार आहेत. 50% गुण जे मिळवतील मैदानी चाचणीमध्ये त्यांना लेखीला बोलवले जाणार आहेत, एकाच 10 या प्रमाणात. एक जागा असेल तर 10 जण बोलले जाणार आहेत 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी. 90 मिनिटाचाच कालावधी राहणार आहे. संपूर्ण डिटेल्स सेमच आहे, काही बदल नाही. राज्य राखीव पोलीस बलातील सर्व गटाच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी घेण्यात. म्हणजे समजा तुम्ही असं नाही करू शकत, SRPFचा फॉर्म 4 गटामध्ये फॉर्म भरलेला आहे 4 ठिकाणी, तर तुमची चारीची एकाच दिवशी परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला चारीपैकी एकाच ठिकाणची परीक्षा देता येणार आहे. तुम्ही 4 ठिकाणी फॉर्म टाकू शकता वेगवेगळ्या GML ID नुसार. ठीक आहे. मी तुम्हाला फोर्स करत नाही किंवा मी तुम्हाला सांगत नाही टाकाच म्हणून, तुमच्यावर डिपेंड आहे, टाका किंवा नका टाकू. त्याच्यात जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्याला तुम्हाला फुलफिल करावे लागेल. डिपेंड ऑन तुमच्यावर आहे, काय करायचं. रिस्क घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, पण शेवटी तुमचा निर्णय आहे. बेस्ट मी फक्त तुम्हाला क्लू देतोय, त्या क्लूवर तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही. ओके. लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल: अंगणित, सामान्य व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, एवढेच विषय असणार आहेत. सगळीकडे हे सेमच विषय आहेत, फक्त चालकसाठी तो वाहन चालवण्याचे जे काही क्वेश्चन असतात त्याच्या संदर्भात ते फक्त तुम्हाला ऍड होतात. ठीक आहे. पुढे कारागृह शिपाई. कारागृह बघा टोटल 4 ठिकाणी होणार आहे, म्हणजे कारागृह मुंबई, कारागृह पुणे, कारागृह नागपूर, कारागृह छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. ओके. वयोमर्यादा बघू शकता मित्रांनो, खुला प्रवर्ग किमान वयोमर्यादा 18 आहे, कमाल 28-33 सेम या पद्धतीने दिलेलेच आहे, सगळीकडे सेमच आहे SRPF सोडून. ठीक आहे. कारागृहासाठी पण सेमच आहे क्रायटेरिया 12वीचाच. परत शारीरिक चाचणी पण सेमच आहे मित्रांनो, काहीच बदल नाहीये. ओके. सगळं सेम आहे. तर शारीरिक चाचणीचं बघा, मैदानी चाचणी म्हणून 1600 मीटरचं आहे, 100 मीटर आहे, गोळाफेक आहे, सेमच क्रायटेरिया आहे. ठीक आहे. जिल्हा पोलीस सारखा. लेखी चाचणीमध्ये एकाच 10 प्रमाणात
घेतले जाणार आहेत मित्रांनो लेखी चाचणीसाठी. जे मैदानी चाचणीमध्ये 50% गुण मिळतील त्यांना. त्यात पण कट ऑफ लागणार आहे. म्हणजे 45+चा कट ऑफ लागू शकतो, 40+चा लागू शकतो, 35+चा लागू शकतो. ठीक आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. म्हणजे हे अनिवार्य लक्षात ठेवा. किमान 40% गुण तुम्हाला मिळवावं लागणार आहे. तर तुम्ही पास आहे. 40% आणि 50% लेखी चाचणीमध्ये म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये 50%, म्हणजेच तुम्हाला 25 कमी कमी गुण घ्यावं लागणार. आणि लेखी चाचणीमध्ये 40% मध्ये 40 गुण कमी कमी घ्यावं लागणार. तर तुम्ही इलिजिबल असाल पदासाठी. तर तुमचा कट ऑफ कमी लागला तरी. आणि तुम्ही म्हणाल समजा कट ऑफ लागलाय बघा, इथे काय सांगितलंय 25+40 म्हणजे झाले किती मित्रांनो? साधारण आपण समजू की 65 गुण झाले. हे 65 गुण आहेत ना, तुम्ही समजा असे घेतले की 50 पैकी 50 गुण घेतले मैदानी चाचणीमध्ये आणि लेखी चाचणीमध्ये सांगितले 40 गुण पाहिजे. ठीक आहे. पण तुम्ही घेतले मित्रांनो 15 गुण, तर तुमचं सिलेक्शन नाही होणार, हे लक्षात ठेवा. ओके, चला पुढे जाऊयात आपण. ओके, पुढे जाऊ. आणि इथंच परत येतं तोच नियम प्रत्येक ठिकाणी. संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज पूर्ण विचारांती भरावा. ही लेखी चाचणी आहे. विषय पण सेमच आहे. सगळ्या ठिकाणी विषय सेमच आहे. म्हणजे तुम्हाला वेगळी तयारी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला तयारी कुठं करायची आहे? समजा जर तुम्ही चालक पदासाठी भरला असाल तर चालक जो घटक आहे 15-20 गुणांचा तेवढाच फक्त तुम्हाला वेगळा करावा लागणार आहे. वाहन चालवण्याची माहिती, वाहनाविषयीची माहिती. ठीक आहे. बघा, अंगणित सेमच आहे, सामान्य चालू घडामोडी सेम आहे, बुद्धिमत्ता चाचणी सेम आहे, मराठी व्याकरण सेम आहे. हे केलं की बाकीच्या चार घटकामध्ये तुम्हाला याचा वापर होणार आहे. मी जिल्हा पोलीस असेल, चालक असेल, त्याचबरोबर SRPF असेल, कारागृह पोलीस, बॅट्समन, सगळ्या ठिकाणी हा सिलेबस आहे. त्यामुळं एवढं तुम्ही प्रॉपर केलं की तुमचा रिझल्ट आला समजा. ठीक आहे. प्रॉपर तयार करा. याची तयारी आपण करून घेतो एजन अकॅडमीच्या ॲपवर. एजन अकॅडमीच्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप नक्की डाउनलोड करा, कोर्स घ्या. आपला वैयक्तिक सपोर्ट असतोय, रिझल्टची पण गॅरंटी देतो मित्रांनो. त्यामुळे नक्की जर तुम्हाला यंदा वर्दी पाहिजे असेल नक्कीच तुम्ही एजन अकॅडमीच्या ॲपवर हा कोर्स घेतला पाहिजे. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला इथे नंबर देतो 86-26-09-55-80. मित्रांनो, यंदा वर्दी मिळवायचीच आहे. त्यासाठी जीव तोडून तयारी करू आपण. ठीक आहे. 6 महिन्याचा हा कोर्स तुम्हाला देतोय मित्रांनो. तर व्हॅलिडिटी 6 महिने राहील. अनलिमिटेड वेळा तुम्ही एक व्हिडिओ बघू शकता. लाईव्ह लेक्चर असतात. परफेक्ट तयार होते. फक्त 1,000 रुपये फी भरायचे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1,000 फी भरायची नाही. एकदा भरलं तुम्हाला 6 महिने मिळणार आहेत. ऑफरमध्ये तुम्हाला 1,000 रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळतोय. तर ही सुवर्ण संधी गमवू नका. काही दिवसांसाठीच ही ऑफर असणार आहे. परत फीमध्ये वाढ होणार आहे. आणि मित्रांनो, मोफत टेस्ट वगैरे भरपूर काही अवेलेबल असते एजन अकॅडमीच्या ॲपवर. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. नवनवीन अपडेट्स भरपूर काही तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. ओके, पुढे जाऊयात मित्रांनो. अजून काय राहिले का चेक करू. ओके, तर हे बघा तुम्हाला दिले नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्या संदर्भात सांगितलेलं आहे. इथे काय सांगितलं? पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस दलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई या पदांकरिता सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत सूचना दिलेल्या आहेत. हे सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. ती सूचना तुम्ही नंतर वाचू शकता. तुम्हाला ही PDF मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ही PDF बघू शकता. प्रकल्पग्रस्तासाठी सांगितलेलं आहे ते बघू शकता. ही माहिती वाचून घ्या मित्रांनो. ठीक आहे. माहिती वाचून घ्या. इथं रन केलेलीच आहे. ही माहिती वाचून घ्या. अजून काही राहिलं असेल माझ्याकडून तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. माझा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे. 86-26-09-55 कॉन्टॅक्ट करू शकता. महत्वाची टीप काय तेवढं बघूयात आपण. ऑनलाईन आवेदन अर्ज भरताना वैध कालावधीची प्रमाणपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे 31 मार्च 2024च्या आतील प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. ते उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर सांगितले काय बघा, स्वाक्षरी बरोबर असल्याची खात्री उमेदवाराने स्वतः करावी. आवश्यक प्रमाणपत्रामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा अपूर्ण असल्यास किंवा अवैध असल्यास सदर उमेदवारास भरती प्रक्रियेतून
कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल व त्यावर कोणताही दावा तक्रार करण्यास उमेदवारास कोणताही हक्क राहणार नाही. म्हणजे स्वाक्षरी आपली चेक करा मित्रांनो. ठीक आहे. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावा. आणि रिझर्व्ह या गोष्टी काय काय दिलेल्या आहेत त्या बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे. जेवढं काही महत्वाचं आहे तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे. बघू शकता तुम्ही इथं जे हायलाइट केलेलं आहे तेवढं मी पॉईंट वाचतो. अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा एकूण 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त 1 याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. ठीक आहे. आता हा पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. 5 पदांकरिता प्रत्येक पदाकरिता फक्त 1 प्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज सादर करता येऊ शकतील. म्हणजे तुम्ही 5 स्वतंत्र अर्ज करू शकता. बॅट्समनला 1, जिल्हा पोलीसला 1, SRPFला 1, त्याचबरोबर कारागृहाला 1. म्हणजे असे तुम्ही 5 फॉर्म भरू शकता मित्रांनो. ठीक आहे. इथं दिलेलं आहे. नाहीतर काही जण काय करतील, जिल्हा पोलीसलाच टाकतील, बाकीच्या ठिकाणी टाकणार नाहीत. असं करून चालणार नाही. सगळीकडे तुम्ही फॉर्म टाकू शकता. आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या म्हणजे काय सांगितलं बघा, अर्ज दाखल करता येऊ शकेल. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. ठीक आहे. बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. ते 5 पदांसाठी 5 वेगवेगळी फीज मला भरावे लागणार आहेत. हा नियम परत व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. ओके. हा मला पॉईंट महत्वाचा वाटला, तो सांगितलेला आहे. पुढे काय सांगितले, सदर वेळी मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे काय सांगितलेलं आहे, अंतिम निवड सूचीमध्ये समाविष्ट झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. प्रमाणपत्रांच्या छाननीच्या वेळी लागू असलेल्या प्रमाणपत्रांची मूळ प्रत ओरिजिनल मित्रांनो पाहिजे. सुस्पष्ट दिसतील अशा साक्षांकित केलेल्या 2 छायांकित प्रती उमेदवाराने कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. 2 छायांकित प्रती कार्यालयात आहे. उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. प्रमाणपत्र मिळण्याकरिता ज्या अर्ज केलेला आहे त्याच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाही. सदर वेळी मूळ प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास उमेदवारास अपात्र ठरण्यात येईल. हे लक्षात ठेवा. 7 वैधता प्रमाणपत्र वगळून बघा, 7 वैधता प्रमाणपत्र वगळून इतर सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ही आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतची असणे आवश्यक आहे. म्हणजेच 31 मार्च 2024च्या आतील असणे आवश्यक आहे. फक्त जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे सोडून त्याला कालावधी दिला जातो तो तुम्ही नंतर काढू शकता. पुढे बघू शकता तुम्ही मित्रांनो, सर्व गोष्टी तुम्हाला लेखी परीक्षा संदर्भात दिलेल्या आहेत. काही दिलेलं आहे. इथं पॉईंट कुठला आहे, संबंधित पोलीस घटकाच्या आस्थापनेवरील त्या मागास प्रवर्गातील पदे रिक्त असल्याबाबत खात्री करू. हे बघू शकता तुम्ही. काय सांगत बसत नाही, संपूर्ण माहिती देत बसत नाही. तुम्ही गोष्टी बघू शकता. कागदपत्र पडताळणी दरम्यान सादर करण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर संपूर्ण नाव, आवश्यक प्रमाणपत्राचा निर्गमित दिनांक, जात प्रमाणपत्र असल्यास जात व जातीचे वर्गीकरण, SC, ST, BJ, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SCBC आणि EWS स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे. लक्षात ठेवा. या गोष्टी जेवढं काय महत्वाचं तेवढं सांगितलेलं आहे मित्रांनो. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवाराने त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची, ठीक आहे, अर्जाची ऍप्लिकेशन ID नमूद असलेली प्रत, पोलीस भरती करता देण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेश पत्रांची प्रिंट व 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. हे नियम लक्षात ठेवा. काय सांगितले, कागदपत्रे पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जाची ऍप्लिकेशन ID नमूद असलेली प्रत मित्रांनो आवश्यक आहे. त्यामुळे फॉर्म भरताना जे तुमची प्रिंट असणार ते जपून ठेवा. पोलीस भरती करता देण्यात आलेली शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेच्या प्रवेश
पत्रांची प्रिंट, शारीरिक चाचणी असेल, लेखी परीक्षा असेल, तर जे प्रवेश पत्र दिलेले आहे त्याची प्रिंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत असणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई, बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई पदावर निवड झालेल्या उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी किंवा पूर्व चारित्र्य पडताळणी अहवाल व वैद्यकीय तपासणी पात्र असल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नियुक्ती देण्यात येणार नाही. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, नाही तर सिलेक्शन काही उपयोग नाही. ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी विस्तृत जाहिरातींचे काळजीपूर्वक वाचन करावे. जाहिरातीची सूचना पूर्वपणे वाचूनच ऑनलाईन अर्ज भरण्याची दक्षता उमेदवारांनी स्वतः घ्यावी. ठीक आहे, मी तर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, ही माहिती, संपूर्ण माहिती तुम्ही PDF वाचली पाहिजे. तुम्हाला PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ठीक आहे, ओके. आता इथं काय सांगितलं बघा, रोजगार व स्वयंरोजगार सेवा योजना कार्यालय तसेच समाज कल्याण, जिल्हा सैनिक बोर्ड, आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात नाव नोंदविलेले उमेदवार या जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींचे तसेच आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करीत असतील तर त्यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावे. अशा उमेदवारांना पोलीस घटकांकडून स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही. तसेच वरील संबंधित कार्यालयांनी पोलीस भरतीची जाहिरात आपल्या नोटीस बोर्डावर उमेदवारांच्या माहितीसाठी लावण्याची व्यवस्था करावी. काय सांगितले बघा, पोलीस शिपाई, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा, पोलीस हवालदार चालक, पोलीस चालक, पोलीस शिपाई चालक, ठीक आहे, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, त्याचबरोबर सांगितले बघा मित्रांनो वैद्यकीय तपासणी, महाराष्ट्र नागरिक सेवा, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, याशिवाय वैद्यकीय चाचणीच्या दृष्टिदोष. ठीक आहे, वैद्यकीय चाचणी दृष्टिदोष, वैद्यकीय चाचणी दृष्टिदोष मित्रांनो, दृष्टिदोष, तिरळेपणा, रात आंधळेपणा, वर्णांधळेपणा, गुडघ्यास गुडघा लागणे चालताना. ठीक आहे, सपाट तळवे, त्वचा रोग, छातीचे रोग, तोतरेपणा इत्यादी विषयक चाचण्या व पोलीस महासंचालनाने वेळोवेळी विहित केलेल्या वैद्यकीय चाचण्यांचा समावेश असेल. या चाचण्यांमध्ये उमेदवार अपात्र ठरल्यास त्यास नियुक्ती देण्यात येणार नाही. हे तुमचं मेडिकल असणार आहे मित्रांनो. त्या मेडिकलमध्ये तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे. प्रस्तुत भरतीकरिता सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येईल. तसेच येथील अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज भरतीकरिता स्वीकारले जाणार नाही. ठीक आहे, ओके. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. प्रस्तुत भरतीकरिता सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल, अन्य कोणत्याही मार्गाने स्वीकारण्यात. उमेदवारास स्वतःची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट मित्रांनो, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक फोटोसह किंवा शाळा महाविद्यालयीन ओळखपत्र, सैनिक बोर्डाचे दिलेले माजी सैनिकांचे ओळखपत्र, भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले ओळखपत्र, म्हणजे एक ओळखपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मोस्टली पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र असतं कुणाकडे तर, किंवा बँकेचं पासबुक तरी असतं राष्ट्रीयकृत बँकेचं, काही प्रॉब्लेम येत नाही. पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा, हा नियम बघा काय सांगितलं, पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी शारीरिक चाचणी दरम्यान उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा, नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी राहील. त्याचा समजा मृत्यू आला त्याला तो सर्वस्वी स्वतः जबाबदार असेल, त्याला पोलीस प्रशासन जबाबदार नसणार आहे किंवा शासन जबाबदार नसेल. ओके, हे लक्षात ठेवा. भरती प्रक्रियेमधील कोणत्याही चाचणीसाठी किंवा येण्या जाण्याकरिता उमेदवारास प्रवास खर्च दिला जाणार नाही, हे पण लक्षात ठेवा. तिथे म्हणतील की आम्ही परिषदेला येतोय, आम्हाला एवढा खर्च द्या, अजिबात नाही. युजर ID, पासवर्ड, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना वापरलेले युजर ID हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. युजर ID, पासवर्ड लक्षात ठेवावेत. तसेच अर्जामध्ये दिलेले भ्रमणध्वनी, मोबाईल क्रमांक पण तुम्हाला माहित पाहिजे. ईमेल ID कृपया बदलू नये. म्हणजे हे सर्व गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक, ईमेल ID, मोबाईल बदलू नये, मोबाईल नंबर
आणि मित्रांनो युजर आय डी पासवर्ड लक्षात ठेवा फॉर्म भरलेला. ठीक आहे? उमेदवारांना भरती प्रक्रियाबाबत सूचना वगैरे सर्व या लिंकवर मिळेल. ठीक आहे? बघू शकता अजून काय राहिलेलं आहे महत्त्वाचं. आवश्यक प्रमाणपत्रे, कागदपत्रे, आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी दिनांकाच्या असावीत व सदरची मूळ प्रमाणपत्रे म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे 31 मार्च 2024च्या आतील सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहे. ठीक आहे? जास्त डीपमध्ये आता बसत नाही सांगत तुम्हाला. जेवढं सांगितलंय तेवढं काढून घ्या. ठीक आहे? ओके. मित्रांनो हे लक्षात ठेवा इथं खाली काय काय दिले बघा. पोलीस शिपाई पदासाठी हमीपत्र तुम्हाला भरावं लागतं LMV लायसन्ससाठी. ठीक आहे? ते लायसन आहे. लायसन तुम्हाला दाखवतो लायसनसाठी ठीक आहे. पोलीस शिपाई पदासाठी हमीपत्र. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी हमीपत्र दिलेलं आहे. त्याची कॉपी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हमीपत्र लागेल. पोलीस शिपाई चालक पदासाठी हा हमीपत्र आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक पदासाठी हमीपत्र हे लक्षात ठेवा. परत मित्रांनो हमीपत्र हे एक हमीपत्र. त्याचबरोबर एवढं काही महत्त्वाचं आहे एवढं सांगितलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो कोणाला काही माहिती पाहिजे असेल अधिक माहिती तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता 86 26 09 55 83 या नंबरशी अधिक माहितीसाठी कॉल करू शकता किंवा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट करा. नक्कीच त्याच्यावर आपण काहीतरी तुम्हाला माहिती देऊयात. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. काही राहून गेलं असेल यामध्ये सांगायचं ते तुम्ही विचारू शकता. आणि मित्रांनो SJN अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी मोफत टेस्ट तुम्हाला सोडवायला मिळतील. भरपूर काही कंटेंट तुम्हाला मिळेल. सोबत तुम्ही बॅच जॉईन केली तर तुमची परफेक्ट तयार होईल. रिझल्टची पण गॅरंटी आपण देतोय. संपूर्ण आपला सपोर्ट असणार आहे. ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण परफेक्ट करून घेतो. त्यामुळे 100% तुम्हाला फायदा होणार आहे. नक्की SJN अकॅडमीच्या ॲपवरून बॅच जॉईन करा. बॅचची फी जर तुम्ही काही दिवसात जर बॅच जॉईन केली लवकरच तुम्हाला 1000 रुपयामध्ये संपूर्ण कोर्स मिळणार आहे 6 महिन्यासाठी. 1000 रुपयामध्ये 6 महिने. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती असेल बऱ्याच विद्यार्थ्यांना की आपण अगदी बेसिक पासून गणित बुद्धिमत्ता शिकवतो, ट्रिक्सने शिकवतो. तुम्हाला सूत्र पाठ करायची काही आवश्यकता नसते. त्यामुळं आणि आपण एका उदाहरणाचे अनेक प्रकार आपण जे अनेक टाइप्स घेतो. ठीक आहे. आणि एक टाइप असतं त्याचे अनेक उदाहरणं घेतो त्यामुळे परफेक्ट तयारी होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी बॅच जॉईन केलं त्यांना नक्कीच तुम्हाला जर फायदा व्हायचा असेल तर बॅच जॉईन करा. परफेक्ट तयार होईल आणि 100% कार्यक्रम होईल. 90+ मार्क तुम्ही सहज मिळवू शकता. आपला सपोर्ट असतो. पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्याकडून करून घेतलं जातं. मेडिटेशन बऱ्याचपैकी तुम्हाला सर्व गोष्टीचं मार्गदर्शन दिलं जातं. त्यामुळे रिझल्ट तुमचा येतोच. ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.